साईराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 7वा, अंगदाकडून रावणाची निंदा. ओम श्रीराम. श्रीरामांच्या कृपेने अंगद आकाशमार्गाने रावणाच्या सभेत उतरतो. ते पाहून रावण म्हणतो की आकाशातून थेट माझ्या सभेत आलास याचा अर्थ तुला काहीतरी बाधा झाली आहे. तेव्हा अंगद म्हणतो की आकाशातून विचरण करणे हे तर आमचे धर्माचरण आहे. परस्त्रीशी असभ्य वर्तन करणारा तू अधर्मी आहेस. तुला काय कळणार? आणि तुला असेच वाटले ना की मी हनुमंतच आहे? तर मग होय, मी हनुमंतच आहे, कारण हनुमंताचे सर्व सामर्थ्य त्याच्या शेपटीत आहे. त्याचा अनुभव लंका दहन करून तू घेतलेलाच आहेस. आणि आता मी सुद्धा त्याच शेपटीचे सिंहासन करून त्यावर विराजमान झालो आहे. आणि तुझ्या सिंहासनाला 84 पायऱ्या आहेत. तर माझे शेपटीचे सिंहासन तुझ्या सिंहासनापेक्षा उंच आहे, पाहून घे. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगातील या अध्यात्म प्रवासात ते सत्कर्म म्हणजेच अंगद श्री आत्मस्वरूप सद्गुरूंच्या म्हणजेच श्रीरामांच्या कृपेने सूक्ष्म मार्गाने त्या अशुद्ध अहंकाराच्या म्हणजेच रावणाच्या गुप्त स्थानावर उपस्थित होते. तेव्हा तो अशुद्ध अहंकार त्या सत्कर्मास म्हणतो की तू आता इथे ज्या पद्धतीने उपस्थित झाला आहेस त्यावरून असे वाटते की तुझ्यात काहीतरी दोष निर्माण झालेला आहे. तेव्हा ते सत्कर्म त्या अशुद्ध अहंकारास म्हणते की त्या परमशांती मातेला म्हणजेच सीता मातेला कपट व मायावीपणाने अस्थिर करून तिला परेच्या स्थानावरून इथे स्थूल देहावर आणणारा तूच खरा दोषमय झाला आहेस. अशा दोषमय झालेल्यास सूक्ष्म मार्ग काय समजणार? आणि हे अशुद्ध अहंकारा, तुला असेच वाटले ना की मी प्राणच म्हणजे हनुमंतच आहे? तर होय, मी प्राणस्वरूपच आहे, कारण प्राणाचे सर्व सामर्थ्य त्याच्या तत्वात म्हणजेच शेपटीत आहे. आणि त्या प्राणाच्या तत्वाने या हिरण्यगर्भ म्हणजेच लंका नगरीचे शुद्धीकरण प्रक्रियेने शुद्धीकरण करून सुवर्णमय प्रकाशात परिवर्तित केले आहे. हे तुला माहीत नाही काय? आता या साधकाच्या दृष्टीने पाहू. यामधील जो राहिलेला भाग आहे, जो उर्वरित भाग आहे, तो आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. आता आपण या अध्यायाचं आणि या साधकाच्या दृष्टीने पाहू. याचा जो आपण भाग पाहिला आहे याचं थोडक्यात सार पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये अंगद श्रीरामांच्या कृपेने आकाशमार्गाने रावणाच्या गुप्त सभेमध्ये उपस्थित होतो. ते पाहून रावण त्याला म्हणतो की तू ज्या पद्धतीने आता इथे उपस्थित झाला आहेस त्यावरून असं वाटतं की
तुला काहीतरी बाधा झाली आहे. तेव्हा अंगद काय म्हणतो की अरे बाबा, आकाशातून विचरण करणे हा आमचा धर्मच आहे. तू परश्रीशी असभ्य वर्तन करणारा, तू अधर्मी आहेस. तुला आकाशातून विचरण करणे किंवा धर्माने वागणे हे काय समजणार आहे तुला? आणि तुला असंच वाटलं ना की मी हनुमंतच आहे. तर होय, मी हनुमंतच आहे, कारण हनुमंताची सगळी शक्ती शेपटीत आहे आणि त्याने त्या शेपटीने लंका दहन करून ते तुला दाखवून दिले आहे. आणि आता मी बघ, माझ्या शेपटीचं सिंहासन करून तुझ्या सिंहासनापेक्षा माझं सिंहासन उंच आहे. तुझं सिंहासन 84 पायऱ्यांचं आहे आणि मी त्याहीपेक्षा उंच स्थानावर बसलेलो आहे. आता या 84 पायऱ्या वगैरे आपण या पुढच्या भागात आपण पाहणारच आहोत. आता ही झाली कथा. तर साधकाच्या दृष्टीने कसं? तर साधकाच्या दृष्टीने, साधकाच्या या अंतरंगातील अध्यात्म प्रवासात ते सत्कर्म आपल्या सद्गुरूंच्या, आत्मस्वरूप सद्गुरूंच्या कृपेने सूक्ष्म मार्गाने त्या अशुद्ध अहंकाराच्या गुप्त स्थानावर उपस्थित झालेला आहे. आता इथे सूक्ष्म मार्ग म्हणजे काय आणि अहंकाराचं गुप्त स्थान म्हणजे काय? आता ह्या सगळ्याच गोष्टी सूक्ष्म आहेत. हे पहा, आपल्याला आपला अहंकार दिसतो का? म्हणजे आता जसं बघा, मला माझे हात, पाय, नाक, कान, डोळे, हे शरीर, हा भाग दिसतो, परंतु माझा अहंकार दिसतो का? किंवा हे सगळेच, माझा प्राण दिसतो का? माझं मन दिसतं का? माझं चित्त दिसतं का? माझी बुद्धी दिसते का? मेंदू दिसतो, परंतु मेंदूतली बुद्धी दिसते का? तर हा सगळा सूक्ष्म भाग आहे. तर आता ह्या अहंकाराच्या गुप्त स्थानावर जायचं आहे. तर अहंकार हा पहा, आपण आपलं नीट निरीक्षण केलं तर आपण जे कर्म करतो, जी कृती करतो, त्यात आपण अहंकाराने करतो हे आपल्याला कळत सुद्धा नाही. हे अहंकाराचं गुप्त स्थान आहे. आणि मग अशा स्थानावर जाण्यासाठी कुठला मार्ग पाहिजे? सूक्ष्म मार्ग. तर आता इथे सूक्ष्म मार्ग म्हणजे काय? तर अहंकारापाशी पोचण्यासाठी सूक्ष्म मार्ग हा एक किरकोळ गोष्ट आहे, कारण अहंकाराच्या आतमध्ये आपण शिरू शकतो, परंतु ईश्वराकडे जाण्यासाठी सुद्धा सूक्ष्म मार्ग लागतो. आणि तो सूक्ष्म मार्ग इथं सत्कर्माने वापरलेला आहे. आता पहा, सूक्ष्म मार्ग, आणि या सूक्ष्म मार्गाने कोण जाऊ शकतं? जो सत्कर्म करतो तोच. इथे कोण गेले? कथेमध्ये अंगद आहे, त्यालाच आपण साधकाच्या दृष्टीने सत्कर्म असं म्हटले. आणि हे सत्कर्मच सूक्ष्म मार्गाने या अहंकाराकडेच नाही, तर अंतरंगातील सगळ्या घटकाकडे, आपल्या अंतरंगातील हृदयस्थ सद्गुरूंकडे आणि आपल्या ब्रह्मरंध्र स्थित आत्म्यापर्यंत जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तो सूक्ष्म मार्ग आहे. आता सत्कर्मच का? तर आपण ते पाहूया. पहा, सत्कर्म कशाला म्हणायचं, हा पहिला अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. सत्कर्म म्हणजे आपण जी भौतिकात चांगली कामं करतो, म्हणजे अन्नदान, धर्मशाळा, तीर्थयात्रा वगैरे वगैरे, याला सत्कर्म म्हटलं जातं. परंतु याला सुकृत म्हणता येईल, चांगलं कर्म म्हणता येईल. सत्कर्म म्हणजे बघा, सत्कर्म म्हणजे एकाच वाक्यात सांगायचं म्हटलं तर स्मरण ते पुण्य आणि विस्मरण ते पाप. स्मरण कशाचं? ईश्वराचं स्मरण म्हणजे पुण्य आणि ईश्वराचं विस्मरण म्हणजे पाप. ही संतांनी केलेली व्याख्या आहे. म्हणजे ईश्वराचं स्मरण म्हणजे पुण्य, त्याला सत्कर्म म्हटलंय. सत्कर्म म्हणजे ईश्वराचं अखंड स्मरण ठेवणे, फक्त आणि फक्त त्यालाच सत्कर्म म्हटले. आणि असा सत्कर्म जो करेल त्यालाच सूक्ष्म मार्ग कळेल, त्यालाच सूक्ष्म मार्ग सापडेल आणि तोच सूक्ष्म मार्गाने आत्म्यापर्यंत, ब्रह्मापर्यंत, परब्रह्मापर्यंत जाऊ शकेल. आता हा सूक्ष्म मार्ग कसा शोधायचा? हे पहा, आपण आत्तापर्यंत पाहत आलोय की सद्गुरूंनी अनुग्रह द्यायचा,
मग सद्गुरूंनी दिलेली गुरुप्रणित साधकाने तळमळीने करायची. आपल्या अंतरंगात सगळं शुद्धीकरण करून घ्यायचं. हे सगळं शुद्धीकरण सगळ्या घटकांचं, मन, प्राण, देह, चित्त, अगदी अहंकाराचं सुद्धा, हे सगळ्यांचं शुद्धीकरण जेव्हा होतं तेव्हा तो साधक किंवा त्या साधकाचा अस्तित्व किंवा त्या साधकाचा जीव ऊर्ध्व झेप घेतो. तो प्राण घेतो साधकाचा. त्या प्राणाबरोबर मध्येच त्या साधकाचं मानसिक, प्राणिक आणि शारीरिक अस्तित्व अवगुंठित झालेलं असतं. ते अस्तित्व ऊर्ध्व झेप घेऊन भ्रूमध्यापर्यंत येतं. भ्रूमध्यामध्ये आल्यानंतर आज्ञाचक्र ओपन होतं, खुल्लं होतं. तिथे सद्गुरूंची भेट होते. सद्गुरूंची भेट म्हणजे सद्गुरूंच्या देहाची नव्हे, सद्गुरू तत्वाची भेट होते. ते चैतन्यमय तत्व आणि साधकाचं जीवात्मा किंवा अस्तित्वाची भेट होते. आणि मग सद्गुरू त्याला ऊर्ध्व प्रवास करायला, त्याला म्हणतात पश्चिमेकडचा प्रवास. तो इथपर्यंत खालचा जो प्रवास आहे म्हणजे ह्या षटचक्रांचं भेदन, शुद्धीकरण, हा सगळा पूर्व भागातला प्रवास आहे. आणि इथून पुढचा हा जो प्रवास आहे तो पश्चिमेकडचा. आणि हे आज्ञाचक्र ओपन होऊन आज्ञाचक्र ते ब्रह्मरंध्र, ब्रह्मरंध्र इथे आहे टाळूच्या भागात. हा दिसायला भाग एवढाच दिसतो, परंतु हा विशाल मोठा प्रांत आहे, विशाल मोठा प्रवास आहे. आणि हा जो प्रवास करायचा असतो तो प्रवास प्रकाशाचा प्रवास असतो. प्रकाशाची पोकळी असते. प्रकाशाचा एखादा, जशी गुहा म्हणा, पाईप, नळी, असा तो पोकळीमय प्रकाशमय प्रकाश म्हणजे सूक्ष्म मार्ग आहे. आणि या सूक्ष्म मार्गाने प्रवास करून आपल्याला आत्म्यापर्यंत जावं लागतं. आणि मग त्याच्याही आणखी सूक्ष्म मार्ग आहे ब्रह्मापर्यंत, त्याच्याही आणखी सूक्ष्म मार्ग आहे तो परब्रह्मापर्यंत. परंतु ह्याला सूक्ष्म मार्ग म्हटले. हा जो एवढा प्रवास आहे ना, भ्रूमध्य, आज्ञाचक्र ते सहस्रदल कमलचक्र, याला सूक्ष्म मार्ग म्हटले. आणि ह्या सूक्ष्म मार्गाने जो प्रवास करतो तोच आत्म्यापर्यंत जाऊ शकतो. आणि हा प्रवास कोण करतो? तो जो सत्कर्म करतो तो. आणि सत्कर्म कशाला म्हटले? स्मरण ते पुण्य, विस्मरण ते पाप. आणि ह्या पुण्याला सत्कर्म म्हटले. बाकीची जी आपण जीवनामध्ये कर्मे करतो, म्हणजे एखाद्यावर उपकार करणे, चांगल्या गोष्टी करणे, चांगलं वागणे, सदाचाराने वागणे, हे सगळं धार्मिक नीतीमध्ये बसतं. त्यालाही चांगले कर्म, त्यालाही आपण सत्कर्म म्हणूनच संबोधतो. परंतु खरं सत्कर्म म्हणजे अखंड ईश्वराशी अनुसंधान, अखंड सद्गुरूंशी अनुसंधान, अखंड आपल्या साधनेशी अनुसंधान, एकूण अखंड सोहम भावामध्ये राहणे. सोहम म्हणजे तो ईश्वर मी आहे ह्या भावात राहणे म्हणजेच सत्कर्म. आणि सोहम हा आपल्या श्वासावर आहे. श्वास म्हणजेच प्राण, म्हणजेच प्राणाशी एकरूप होणे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बळिये इंद्रिये येती मना, मन एकवटे पवना, पवन सहजे गगना मिळोची लागे. ह्याला गगन म्हटले. हे गगन आहे, हे मूर्धन्य आकाश आहे, याला गगन म्हटले. आणि मग पुढची ओवी ते म्हणतात की ऐसे नेनो काय आपैसे. असं काय ते सहज मिळणार आहे का? ऐसे नेनो काय आपैसे, तया तेची कीजे अभ्यासे. अभ्यास करा. आणि किती करा? 1 दिवस, 2 दिवस, 1 महिना, 1 वर्ष नव्हे, जन्मोनी जन्म अभ्यास करावा लागतो. याला प्रमाण मी खूप वेळा सांगितलं तुकाराम महाराजांचं. तुकाराम महाराज म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. बघा, हे बहुपुण्य इथं आलं परत. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. बहुपुण्य म्हणजे कोणतं? अखंड ईश्वराचं नामस्मरण, ईश्वराशी अनुसंधान. तेव्हा मग हा मार्ग खुल्ला होतो. आणि या सूक्ष्म मार्गात मनुष्य शिरतो. आणि तो ज्याचा त्याला तो अनुभव ज्याचं त्याने तो घ्यायचा असतो. आपण जेव्हा ध्यानाला बसू, ध्यानात जेव्हा असा आपल्याला पोकळी, प्रकाशमय पोकळीत आपण शिरतो, हे अनुभव आपण घेऊ शकतो. अगदी 100% घेऊ शकतो. परंतु हा प्रवास खूप मोठा असतो, आपल्याला खूप घाई होते. परंतु
एकदा का हा सूक्ष्म मार्ग सापडला तर तो सोडायचा नाही, साधना सोडायची नाही. मग हा पुढचा प्रवास होऊन जातो. तेव्हा सूक्ष्म मार्गाने मग या गगनात आपण जाऊन पोचू शकतो. आणि मग तो अशुद्ध अहंकार म्हणतो की तू इथे कसं काय आलास. तर तो ते सत्कर्म काय म्हणतंय की अरे हे करणंच आमचं धर्माचरण आहे. अंगद रावणाला काय म्हणतो, आकाशातून विचरण करणं हे आमचं धर्माचरण आहे. आणि खरा धर्म हा आपण जो बाह्य धर्म म्हणजे त्याला हिंदू वगैरे असा धर्म म्हणतो, तो तो समष्टीचा धर्म झाला. पण वेष्टीचा म्हणजे व्यक्तीचा धर्म म्हणजे स्वधर्म. आणि म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात, स्वधर्म जो बाप्पा तो नित्य यज्ञ जानपा, वर्तता तेथ पापा संचारू नाही. म्हणजे स्वधर्म करा, तिथे पापाचा संचार होणार नाही, पुण्य येईल. आणि ते शुद्ध पुण्य असेल. आणि ते शुद्ध पुण्य म्हणजेच सत्कर्म. आणि त्या सत्कर्म करणाऱ्यालाच हा मार्ग ओपन होतो. आणि अशा प्रकारे मग तो सांगतो की अशा सूक्ष्म मार्ग फक्त आम्हीच आचरण करू शकतो. म्हणजे जो शुद्ध झाला आहे ना, सत्कर्म हे शुद्ध आहे ना, अंगद ही शुद्ध मंडळी आहे, सत्कर्म हे शुद्ध आहे. आणि अशा शुद्ध मंडळींनाच तो सूक्ष्म मार्ग कळू शकतो, मिळू शकतो आणि ते प्रवास होऊ शकतो. आणि तू हे पाहिलंय की याच्यापूर्वी प्राणाने तुला दाखवून दिले की तुझ्या या हिरण्यगर्भ नगरीचं शुद्धीकरण करून तिला सुवर्णमय प्रकाशात परावर्तित केले. तर आपल्याला सुद्धा तेच मिळवायचे. सुवर्णमय प्रकाश म्हणजे तो अतिमानसाचा प्रकाश, तो परब्रह्माचा प्रकाश आहे. आणि या सूक्ष्म मार्गाने आपल्याला इथे सद्गुरू म्हणजे शिव भेटतो. शिव आपल्याला आत्म्याकडे घेऊन जातो, आत्मा ब्रह्माकडे, ब्रह्म परब्रह्माकडे. हा असा सूक्ष्म मार्गाचा प्रवास आहे. आणि हेच या अध्यायाचं, या कथेचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.